करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या 1445 कोटी 95 लाख रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता मिळाली असली तरी सध्या फक्त 142 कोटी रुपयांची कामं सुरू आहेत। शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पालखी प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामाचा शुभारंभ करण्यात आला। दुसरीकडे गेल्याच महिन्यात मंदिराबाहेरील भूसंपादनाचा सर्वे करण्यात आला आहे, पण अजूनही जिल्हा प्रशासनाकडून तिथल्या कामांबाबतचा अहवाल तयार झालेला नाही। शिवाय मंदिर परिसरातील बाधित कुटुंब आणि व्यावसायिकांना किती आणि कशी नुकसान भरपाई दिली जाईल किंवा त्यांच्या पुनर्वसनाचे निकष काय असतील याबाबत नेमकी माहिती मिळत नाही, त्यामुळे संबंधित नागरिक अस्वस्थ आहेत। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या 1445 कोटी 95 लाख रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अहिल्यादेवी होळकर मंदिर संवर्धन योजनेतून शासनानं मान्यता दिली आहे। या आराखड्यातील पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या 142 कोटी रुपये निधीची कामं सुरू आहेत। शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पालखी प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामाचा शुभारंभ करण्यात आला, तर गेल्याच महिन्यात मंदिराबाहेरील भूसंपादनाचा सर्वे करण्यात आला आहे। मंदिर परिसरातील रहिवासी आणि दुकानदारांच्या पुनर्वसन आणि नुकसान भरपाईसाठी मोठी रक्कम लागणार आहे, कारण रेडी रेकनरपेक्षा चौपट दरानं नुकसान भरपाई द्यावी किंवा मंदिर परिसरातच पुनर्वसन करावं अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे। मात्र अजूनही जिल्हा प्रशासनाकडून पुनर्वसनाचा अहवाल तयार झालेला नाही। करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली एका पथकानं हा सर्वे केला आहे। तो जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्फत विधी आणि न्याय विभागाला पाठवण्यात येणार आहे। त्यानंतरच या अहवालाच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून निश्चित होईल। पण सध्या तरी नुकसान भरपाई किती मिळणार, पुनर्वसन कसं होणार या प्रश्नांची उत्तरं मिळत नसल्यानं मंदिर परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिक अस्वस्थ आहेत।